अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली हे माझं मला कळायला लागलेलं आहे, माझं मला कळायला लागलेलं आहे. म्हणून परमार्थामध्ये मी नेहमीसाठी सांगतो, ज्याचं त्यांना समजावं, परमार्थामध्ये ज्याचं त्यांना समजावं का दुसऱ्याला समजावं. होय, दुसऱ्याला समजणं काय तुमच्या मापातलं नाहीये, दुसऱ्याला काही समजतं. म्हणून परमार्थात असलेलं काय असलेलं आहे, कितपत आपण असलेले योग्य करू लागलेलं आहे, अयोग्य करू लागलेलं आहे, हे ज्याचं त्याचं अंतःकरण समजतं. म्हणून परमार्थ करत असताना शब्द, अंतःकरण आणि आपलं कर्तव्य, कारण असलेलं शब्दात असलेला आपला परमार्थ बसतो का? आणि शब्दात जर असलेला आपला परमार्थ नसेल तर म्हणले आपण देवाने दिलेल्या दानाचा उपयोग करत नाही. म्हणून देवाने आपल्याला दिलेलं दान आहे, कारण दान हे उदार अंतःकरणाने दिल्या जातं. होय, उदार अंतःकरणाने दिल्या जातं. आणि म्हणले दान असलेले देत असताना दानाची अपेक्षा दात्याला नसते, बरं का, अपेक्षा दात्याला नसते. जर दात्याने जर असलेले दान देऊन जर निरापेक्षित अंतःकरणाने दान दिलं असेल तर त्याच्याने त्याला पुण्य प्राप्त होतं. म्हणून भगवंताने आपल्याला दान दिलंय, पण म्हणले भगवंताने प्रत्येक वस्तू दान कशासाठी दिलंय हे दान घेणाऱ्यांना कळलं पाहिजे. बरोबर आहे, दान घेणाऱ्यांना कळलं पाहिजे. कारण दान देणाऱ्याने दान जरी दिलं असेल तरी म्हणले घेणाऱ्याने घेऊन असलेला त्याचा उपयोग करतोय का दुरुपयोग करतोय हे दान घेणाऱ्याकडे आहे. जरी दान घेऊन तुम्ही दुरुपयोग जरी करत असाल तरी लोकाला खरं वाटत असेल, लोकाला खरं वाटत असेल, पण लोकाला खरं वाटणं हे परमार्थाचं लक्षण नाही. कारण म्हणले लोकाला खरं, किती लोकाला खरं वाटलं म्हणजे देवाला खरं वाटणार आहे. होय, कारण तो परीक्षक आहे, बरं का, तो परीक्षक आहे. कारण तुम्ही असलेलं भगवंताने आम्हाला दान दिले, त्या दानाचा उपयोग करू लागलो किंवा नाही करू लागलोय हे म्हणले असलेलं देवाला कळत असतं, देवाला कळत असतं. कारण तुमच्या असलेल्या कर्तव्याच्या फार लांब देव आहे असं समजू नका. कारण म्हणले आपण करू लागलेल्या कर्तव्याच्या अगदी जवळ त्याचं वास्तव्य आहे. कुठं आहे? कारण तुमच्या असलेल्या अंतःकरणाला कोण साक्षी आहे असं तर म्हणा. कारण म्हणले पुण्य करू लागलो का पाप करू लागले, लोकाला जरी नाही कळालं तरी आपल्याला कळतं ना. आपण तोंडाने जरी असलेले काय बोललो पण अंतःकरण आपलं सांगतं गे काय बोललेला आहे, आपण काय केलंय आणि काय बोलू लागलेलं आहे. म्हणून आमचा भगवान कुठं आहे? साक्षीला आहे, साक्षीला आहे. सांगतात चित्ताचा तू साक्षी तुझ्याकडे सर्व, चित्ताची तू साक्षी तुझ्याकडे सर्व, चित्ताचा तू साक्षी तुझ्याकडे सर्व,
त्यानं साक्षीला आहे बरं, त्यानं साक्षीला आहे. आणि त्याला काय कळते असं आम्ही गर्व करायचं नाही. गर्व केलात तो परमार्थ होऊ शकत नाही. म्हणून साक्षीपूर्वक असलेला परमात्मा आहे. कारण कोणती गोष्ट साक्षीशिवाय सिद्ध होऊ शकत नाही. कारण साक्षी असेल तर ती गोष्ट सिद्ध होऊ शकते. आजही साक्षीला महत्व आहे, पण साक्षी देणारा खोटा नसावा बरं का. आणि एकदा जर साक्षी देणारा जर खोटा ठरला तर पुन्हा त्याची साक्ष कोणी घेत नाही. कळलं ना? साक्षी द्यायला जात आहे ना, साक्षी द्यायला जात आहे, पण साक्षी देणारा खरा असला पाहिजे. पण आज बहुतेक तर कोणीही खऱ्या गोष्टीची साक्षी देत नाहीत आणि खऱ्या गोष्टीला साक्षीला कोणी उभा टाकत नाही. आणि खोट्या असलेल्या गोष्टीला साक्षी देण्यासाठी हजारो लोक आपल्या पाठीशी उभा टाकलेले दिसतात बाबा. मग आता खोट्या गोष्टीला साक्षी द्यावं का खऱ्या गोष्टीला साक्षी द्यावं? महाराज, माग असलेले गायला विचारलं होतं, कसं होय? ती खोटी साक्ष दिली तोंडानं. खोटी साक्ष दिल्यामुळं त्या गायला तोंडाने नरक खावं लागलं बरं का, ध्यान ठेवा. खोटी साक्ष दिल्यामुळं नरक खावं लागलं. गाय पवित्र म्हणून असलेलं गायच्या डोक्यापेक्षा गायची शेपटी पवित्र आहे. कारण ती डोक्यानं असलेलं हलवीत होती बरोबर, शेपूट म्हणत होतं नाही नाही. कळलं की? शेपूट म्हणत होतं नाही नाही आणि डोकं म्हणत होतं बरोबर आहे. हलविलं नुसतं डोकं, तोंडाने बोलली नाही, नुसतं डोकं हलवलेले होते. बरोबर का? होय, बरोबर का? माणूस असं जरी म्हटलं, असं म्हणायला देखील अधिकार नाही मामा. जर खोट्या गोष्टीला जर असं म्हणलात तरी असलेलं गायला नरक तोंडाने भक्षण करावं लागतं. कारण म्हणले प्रमाण आहे बळ काय तुकोबारायांचं, गायत्री स्वमुखे भक्षित असे मळ. मळ असलेलं खाण्याचं जे गायीच्या तोंडाला असलेलं का प्राप्त झालं तर फक्त खोटी साक्षी दिली होती म्हणून. परमार्थ हे थोडं बारीक आहे बरं, परमार्थ हे करणाऱ्यांना थोडं बारीक आहे. म्हणून असलेले परमार्थिक माणसानं साक्षी द्यायला गेला तर म्हणले सांभाळून जा. गायीच्या तोंडाने मळ खावं लागलं तर आपण खोटी साक्षी दिल्यावर आपलं काय होईल? म्हणून सगळं काही असलेले साक्षीदारावरती अवलंबून आहे. साक्षी नसेल तर ती गोष्ट बाद केल्या जातं. अर्जुनाने असलेलं असं फिरत फिरत निघाला. का निघाला? कारण विराटाच्या गायी चुकलेल्या होत्या. विराटाच्या गायी गंधर्व पळवत होते. पळवत असताना त्या विराटाच्या मुलाने असलेलं गंधर्वाच्या पुढे गेले गायी परतविण्यासाठी. तो गंधर्व त्याला ऐकलेला नाही त्यावेळेला. कारण म्हणले अज्ञातवासात असणारा अर्जुन, आणि तो अर्जुन 5 पांडवही त्यांच्या चित असलेले राहायला होते. पण असलेलं म्हणले त्यांनी जर प्रत्ययाला आले तर पुन्हा असलेलं म्हणले 12 वर्ष वनवास भोगावा लागत होता. म्हणून ते अज्ञातवासात असताना आणि म्हणले तो विराट असलेला अर्जुनाला म्हणतोय, अर्जुना, जणा भरणाडा होतं बरं काय. त्याला सांगितलं म्हणे आता गायी तुमच्याशिवाय कोणी परतू शकत नाही. म्हणजे गायी परतू शकत नाही तर आता काय करावं? कारण म्हणजे शौर्याचं रक्त उघड राहत नाही बरं काय. शूर माणसाचं रक्त उघड राहत नाही. शूर माणसाचं रक्त उघड राहत नाही. कसं? कुस्ती खेळलाव का कधी? नाही तुम्ही. खेळायचा काय प्रश्न राहिला नाही कुस्ती खेळायला. होय, कुस्ती खेळणारा कुठेही डाव राहू दे तिथं जातो बरं काय. आणि कुस्ती खेळणारा तवाच कळतो. कसा कळतो? ते दोघं कुस्ती खेळायला यानं वाकलाला तर ह्यानंही वागतो बरं काय. वाकले का आपला अंग सास करतो बरं काय. का बरं? काय यानं खेळलेलं आहे म्हणून. शूर माणसाचं रक्त उघड राहत नाही बाबा. तसं तो अर्जुन असलेले मुळातच शूर आहे. आणि म्हणे अर्जुनाचं रक्त सळसळलं. कारण म्हणे एक चांगलं काम करायचं आहे ना
तर म्हणे असलेलं चांगलं काम करायचं तर त्याला शस्त्र लागतं, युद्ध करायचं असतं तर शस्त्र लागतं, शस्त्राची जोपासना करावी लागते. म्हणून आमच्या दादांच्या इथं आमच्या शस्त्राची जोपासना आहे, ध्यान ठेवा. आमचं शस्त्र काय आहे? काल दसऱ्याला पूजा झाली का? होय. ज्यांचं पोट टाळावर भरतं, ज्यांचं पोट विण्यावर भरतं, ज्यांचं पोट मृदंगावरती भरतं, ज्यांचं असलेलं या शस्त्रावरती सगळं असलेले उपजीविका भागते, त्याला तर तुम्ही असलेले पूज्य मानायला तयार आहेत का? होय, मानायला तयार आहेत. म्हणले महाराज व्यापाऱ्याकडे जा, तराजूला पाय लागलं तर डोळे काढतं त्यानं, बरोबर आहे. गेलाव का कवा जाय दुकानदाराजवळ, असं पाय लागलं रे सांभाळून बस रे, आमची लक्ष्मी आहे म्हणते. का? याच्यावर आमचं पोट भरलेलं आहे म्हणून त्यानं सकाळ उठून पाया पडतो बरं काय त्याची. मला सांगा, माझ्या सहित मी विचारतोय, किती जण येऊन टाळाचे पाया पडले? हा, पाया पडले नाहीत, पायात टाळ पडलेत हे दिसतं बरं का. पायात टाळ पडलेले दिसतात, पण कोणी टाळाच्या पाया पडत नाही. म्हणून आता असलेले सांगलेत महाराज लोक, टाळाला गादी राहिली पाहिजे. अरे 100 वर्षाचा काळ दादांना त्याच वेळेला कळालं होतं की टाळ हे देव आहे. होय, म्हणून त्यावेळी 100 वर्षापासून असलेली गादी आहे आमच्या इथं टाळाला. आत्ता वारकरी निघालेले सांगलेले टाळाला सांभाळून ठेवा. आणि इतके दिवस कुठं होतो? हो, या आमच्या दादाकडं. दादा पूजा आहे महाराज, टाळाची, मृदंगाची, वेण्याची. आमच्या इथं भव्य दिव्य असलेल्या स्वरूपाने याची पूजा केल्या जाते, कारण ती शस्त्र आहे. शस्त्राशिवाय युद्ध करता येत नाही. म्हणून आपण मृदंगे, टाळ, विणा याला पूज्य मानलं पाहिजे. म्हणून कुठेही टाकता कामा नये आणि कसंही त्याला ठेवता कामा नाही. म्हणून आमच्यातलं भूषण वेगळे. आता ते भूषणाला कोणी मानायला त्यांना सोडून द्या महाराज, ते सगळं गेलं, आता काय असलेलं तसलं चलत नाही. होय, चलना म्हणजे आम्ही सोडावं का? नाही, म्हणजे आम्ही राहीपर्यंत बरोबर आमचं आम्ही चालवणार, एवढं खरंय. म्हणून अर्जुन सांगतोय म्हणे बाबा युद्ध करावं, गोष्ट खरी आहे, पण माझं शस्त्र नाही ना, मग कसं करावं? त्याने म्हणले शस्त्र आहे घरात. कोण्या? जिथं असलेले द्रौपदी आणि धर्मराजा एकांत आहेत तिथं माझं शस्त्र आहे. आता ते निवांत झोपलेले आहेत आणि आता शस्त्र आणण्यासाठी जर मी तिथं गेलो तर म्हणले तो शस्त्र आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांची निद्राभंग होईल आणि निद्राभंग झाली तर ते दोष मला भोगावा लागेल. म्हणून पहिलेचे लोक कोणतेही करत असताना फार विचार करत होते. आता आपण देवदेव करायला निघालो, कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करू लागलो बघा. कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार होऊ लागला. आमच्या परमार्थाला विचार राहिलेला नाही, ऐकून द्यायचा विचार. त्याने म्हणले आता कसं करावं? मग त्यावेळेला अर्जुनाच्या पुढं आता ते पाप आणि हे पुण्य या दोन्हीच असलेले त्याने काय केलं? वजन केलं. वजन केलं. आता त्यांची निंद्राभंग झालेलं पाप आणि हे गायी चाललेल्या परतवलेलं पुण्य, कारण या पुण्यातून ते पाप वजा होईल, हरकत नाही पाप घडलं तर. म्हणून अर्जुन असलेलं त्या खोलीमध्ये गेला आणि शस्त्र घ्यायला गेल्यावरती त्यांची निद्राभंग झाली. विराटाच्या गायी वळवल्या, विराटाच्या गायी परतवल्या आणि म्हणले पुन्हा गुरु महाराजाकडे गेलं, कारण एकाची निद्राभंग करणं काय पाप आहे? विचारलात काय? आता पहिले विचारत होते बरं काय, मांजर मारून काशीला गेल्यावर पाप फिरतं म्हणते, असं म्हणतो ते पहिलं बरं काय. आता कोणी काय म्हणणार झालं? कुठेही काही करत असताना पहिलं कोणी तर म्हणत होते त्याला काहीतरी म्हणजे काय हे घ्यावं लागत होतं, प्रायश्चित्त घ्यावं लागत होतं. म्हणून आपल्या गुरुकडे गेलं, कारण म्हणले आमच्या धर्मराजाचे आणि द्रौपदीची निद्राभंग झालेले याच्यासाठी काय पाप आहे आणि हे पाप असलेले नाहीसं करण्यासाठी मी काय करू सांगा. हे आपण बी विचारावं बरं का. एखादं चुकली तर काय होतं, भजन चुकलं तर काय होतं, हरिपाठ चुकलं तर काय होतं, वारी चुकल्यानं काय होतं, असं आपण बी परमार्थिक माणसाने विचार करत जावं. विचार केलेला माणूस निष्ठावंत होतो, निष्ठावंत विचार करत असतो बरं का. म्हणून त्या अर्जुनाने असलेलं गुरु महाराजांना विचारलं. त्यांनी सांगितलं बाबा
कारण हे पाप जाण्यासाठी तुला असलेलं 1 वर्षभर खर्च तोंड न बघता तीर्थयात्रेला जावं लागतं. बघा, एकाला झोपीतून उठवणं एवढं पाप आहे म्हणून, बरोबर आहे. म्हणून कीर्तनात कोणी का झोपण्यात काय म्हणत जाऊ नका. पण असं काही नाही, त्याच्यातून सवलत आहे. दोघांना उठवणं पाप नाही म्हणले. कोणाला? दिवसभर काम केला, घरी आला, आता भूक लागलेली आहे पण स्वयंपाक झाला नाही, आता ते श्रम झाल्यामुळं बसलेल्या ठिकाणी त्याला झोप लागली. आता त्या बायकोने त्याला उठवावं का झोपू दे म्हणावं? होय, तुम्हाला कसं करते? अरे बघा, तुम्ही झोपलो म्हणून मग मी जेवून झोपलो. वा, धन्यवाद. दिवसभर शेतावर काम केलंय ना, उठव माय त्याला, उठव आणि उठून त्याला असलेलं जेव घाल, पाप लागणार नाही. आता दुसरं, कथा कीर्तन चालू आहे, जर माणसाने झोपला असेल तर त्याला उठवायला हे पाप नाही बरं काय. आणि बाकीच्या वेळेला उठवायला मात्र पाप आहे. बाकीच्या वेळेला कोणाची निद्राभंग करू नये, कारण कोणाची निद्रा जर मोडला तर तुम्हाला शास्त्राने तर पाप आहेच आहे, पण म्हणले असलेलं संसदाने देखील असलेलं तुम्हाला दंड आहे बरं काय. बघा तुम्ही थोडं ते असलेले दंड कशा कशाला म्हणते काढून बघा. कारण म्हणले एकाची निद्राभंग करणं पुढं जावं लागतं दंडाला बाबा. म्हणून त्या वेळेला अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाने फिरत 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 असलेले तीर्थयात्रा करत 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 सेतुबंध रामेश्वराच्या ठिकाणी गेले. सेतुबंध रामेश्वराजवळ मारोतराय असलेले भगवत चिंतन करत बसलेले होते. मारोतराय चिंतन करायला लागल्यानंतर अर्जुनाला आश्चर्य वाटलं. वानर योनीमध्ये जन्म झाला आणि म्हणले भगवंताचं असलेलं चिंतन करतोय, काय कारण आहे? अर्जुनाची त्याची भेटगाठ नव्हती. अर्जुनाने विचारलं, म्हणले बाबा काय कारण आहे? कारण म्हणले कसं आहे? म्हणले भगवत चिंतन करताय तुम्ही. सगळे असलेली कथा मारुतरायाने त्यांना सांगितली. मग इथं का बसता? हे म्हणले पलीकड लंका आहे, आमच्या रामचंद्राने असलेली लंका बिभीषणाला दान दिली आहे आणि लोक असलेले म्हणले जाऊन त्या राज्यात असलेले भंग करतील याच्यासाठी रक्षणाला बसले. मग राम लंकेला येण्याचं काय कारण होतं? सगळी कथा सांगितली. आणि म्हणले त्यावेळेला सेतू बांधला. कशाचा बांधला हो? अर्जुनाला विचारलं. अर्जुन विचारला सेतू कशाचा बांधला? दगडाचा बांधला. म्हणले दगडाचा? ओ राम तरी धनुर्धारी आहे म्हणताय आणि म्हणले दगडाचा सेतू का बांधला? एखादी बाणाचा सेतू बांधला असता. मारुतरायाने म्हणले बाणाचा सेतू माझ्या रामाने बांधला असतं हो, पण म्हणले वानर जे एक असलेले म्हणले पर्वतासारखं होतं, पर्वतासारखं वानर होतं आणि ते वानर असलेले त्या सेतून जात असताना मोडून पडेल म्हणून आमच्या रामाने असलेले दगडाचा सेतू बांधलाय. त्यांना म्हणला माझ्यासारखा जर असलेला धनुर्धारी राहिला असता तर बाणाचा सेतू बांधला असता. त्याने म्हणले मोडून जात हो, मोडतोच कसा बघू म्हणले. त्याने म्हणले दोघात बोलण्यामध्ये झालं. मारुतराय म्हणले तू बांध आणि तुझा सेतू मी मोडतो. बरं उगच की मी तुझा सेतू मी मोडतो. आणि म्हणले माझा सेतू जर असलेलं तू जर मोडलास तर मी काय करणार आहे? मी तुझ्या समोर अग्नी काष्ट घेतो. बर बर. आणि जर नाही मोडलास तर? मारुतराय म्हणले बाबा तुला मरण आहे, मला तर काही मरण नाही. का? तू अग्नी असलेले म्हणले मी मोडला तर म्हणले अग्नी काष्ट घेशील आणि मी नाही मोडलो तर मी काय करू? मला तर मरण नाही. पण म्हणले एवढं करणार आहे, कारण म्हणले तू सांगशील तसं तुझं ऐकतो म्हणले मारुतराय. चला तयार झाले, सेतू बांधला. मारुतराय असलेले चिंतन करताना लहान होते. काम पडल तसं माणूस मोठं होत जावं बरं का. काम पडल तसं माणसामध्ये एक सवय काही ठिकाणी मोठं व्हावं वाटतं, काही ठिकाणी लहान व्हावं वाटतं. बरोबर आहे? तुम्हाला विचारू, पट्टी देताना मोठे होता का हुंडा घेताना मोठं होता? होय, पट्टी देताना घे की रे एवढंच आहे, बघ रे थोडं गेले, सगळं गेले बघ, थोडं थोडं बघ, आणि तसं तेवढं देण्यासारखं मी नाही रे, घे. तसल्याची गोष्ट ध्यान ठेवावं आणि त्याच्या सोयरीके जावं. तुमच्याजवळ तर काय नाही म्हणलो, उगं घ्या घ्या थोडं. हा हा कस काय म्हणलं तुम्ही? अरे माणूस कामाचाळा मोठं होत जावं, पण कोण्या कामाचाळा मोठं होत जावं? मारुतरायाला माहित होतं उगच कोण्या बी कामाला मोठं व्हायचं नाही बाबा.
परमार्थाला मात्र असलेलं माणूस मोठा होत जावं, परमार्थाला मोठा होत जावं. पण ही काय आपल्याला जमायसारखी गोष्ट नाही. मारुतराय वाटतं रामाचं काम, शौर्याचं काम आहे ना, त्यावेळेला मारुतराय मोठे व्हायचे. झाले मोठे, किती मोठे झाले, त्या सेतूपेक्षा उंच झाले मारुतराय. अर्जुन म्हणला दिसताना लहान होतं, पण आता मोठं झाले म्हणले हे. हो म्हणजे आता सेतू मोडायचं म्हणून वर गेला आकाशामध्ये. जय राम श्रीराम म्हटलं, एवढं सेतू पडलं, कडडडडड सेतू मोडून पडला. आता काय नाही, दोघच होते. आता म्हणले अर्जुन म्हणला मोडला गाड्या म्हणले सेतू, कारण म्हणले आपण ते लोक बोलल्यासारखं चलत होते, बोलल्यासारख्या चलत होते. आता आपण किती बोललेलं चालतो हे काय मी सांगणार नाही, तुमचं तुम्ही असलेलं ठरवून घ्यायचं. आपण काल काय बोललोय ना आता काय बोललोय तुमचं तिकडे जाऊ द्या. हो, या कीर्तनकाराने एवढं बोलतोय, एवढं बोलतोय, त्याच्यात लोक चाराने तर त्याच्यात काय महाराज काय काय सांगतो. हो आय 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 सांगू नका, काय सांगतो सांगितलेलं. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मुखे बोले ब्रह्मज्ञान, मुखे बोलणाऱ्यावरच आता चालले बरं कसं काय बोललोय. हो
काय बोलणं होतं हो, काय वजनदार शब्द होते हो, काय अभ्यास होता हो, काय ब्रह्मज्ञान मुखातून बाहेर पडत होतं. तुकोबरामुळे थांब थोडं, कारण मधुरा वाणीच्या न पडा भरी. लय गोड सांगते बर का. ओय काय म्हणले बाबा, मधुर बोलते, चांगलं सांगते, गोड सांगते, ते सगळं सांगते बरोबर आहे, पण जाताना कसं जाते का, हा ते बघा. आता जाताना कसं जाते हे आणि आमच्या फाडाचे माणसं आहेत, पण येतानाच त्यांना कसं येतं याचा विचार करा बरं. येतानाच कसं येते ते विचारा. कारण म्हणले येताना जायची तयारी करूनच येतात, नाहीतर येणार नाही. आता त्याच्याही पुढे गेले. आले का रे, बघ थोडं फोन पे बघ, आले का, मग गाडीत बसायचं. तोंडाने खूपही चांगलं बोलला. चांगलं बोलला म्हणजे परमार्थ झाला नाही. चांगलं बोलणं हे त्याचं भूषण आहे, पण परमार्थाला मात्र बोलून न चालल्यामुळं आणि मात्र त्याचं ते दूषण आहे बरं का. म्हणून बोले तैसा चाले, याचे वंदावे पावले. तुकोबा म्हणले लय चांगलं बोललेलं आहे, मला याचं खरं वाटणं बरं का. मज बोलता न वाटे खरे, मला खरं वाटणं बरं काय. म्हणून आपण थोडंसंच परमार्थ करा, पण त्यांच्या मनात येतं का, त्यांना पटतं का, त्यांना असलेलं आपण केलेलं त्यांना योग्य वाटू लागले का, त्यांच्याकडे बघा. होय, त्यांच्याकडे बघा. कारण त्यांना जर नाही पटलं तर करायचं नाही. म्हणून बोलणं वेगळं आणि करणं वेगळं. असं जर बोलून वेगळं जर करत असेल तर म्हणले त्याच्या पाया पडणं, त्याची सेवा करणं हे पाप आहे बरं काय, पाप आहे. मुखी बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. कारण बोलणाऱ्याला या दोन गोष्टी तरी वर्ज केल्या पाहिजेत, तर त्याच्या बोलण्याचा छाप पडतो, त्याच्या बोलण्याने असलेलं माणसाचं परिवर्तन होतं. आता खूप बोलू लागलेत, खूप बोलू लागलेत, पळू चाललोय आपण, तेवढ्या पुरतं मात्र असलेलं काहीतरी बरं वाटायला लागले, पण ते शब्द बाहेरच येईना झालं, तिथंच संपूल आले बाबा. असं कोणीच म्हणणं झाले का फलाण्याने असं म्हणलं बरं काय, खरं आहे का, असं कोणी म्हणणं झालं चालले का, त्याचा धंदा आहे बा. आमची तयारी आहे. चला, मुखे बोले ब्रह्मज्ञान, माया मनी धना निमाण, ऐशियाची करिता सेवा, कोण सुख पावे जीवा. आमच्या जीवाला सुख मिळणार नाही आहे, म्हणून बोललेलं करावं लागतं. हे परमार्थिक लोकांचा विषय आहे. म्हणून साक्षीला कोणी नाही. मारुतराय म्हटलं तर अर्जुन म्हटला असता, मी कवा म्हणला, आपण म्हटलं असतं बरं का जीव वाचवण्यासाठी. त्याने म्हणले खोटं बोललं तर तिथं कोणी साक्षीला नव्हतं. म्हणून लगे असलेला अर्जुन तयार झाला की लगेच लाकडे जमा केले आणि त्याला असलेले आग्न लावला. आता त्या आग्नाला प्रदक्षिणा घालायला लागले, हातामध्ये धनुष्यबाण घेतलाय, अग्नीला प्रदक्षिणा घालायला लागलेले. त्या द्वारकाधीश भगवंताला कळालं, उगच माणूस मारला गा, पळत आला. पण म्हणले तो वेशात आला नाही, ब्राह्मणाच्या वेशात आला. ओ मरणारे, का मरू लागलो, का मरू लागलो, का कारण आहे मरणाचं. त्याने म्हणले आमच्या दोघाचं असं बोलणं झालंय. बोल, दोघाचं बोलणं झालंय. म्हणजे तिसरा माणूस कोणी होता का. त्याने म्हणले कोणी नव्हतं. म्हणले मग कोण नाही ते खोटं. म्हणले ज्या गोष्टीला साक्षी नाही ते खोट. मग कारण तू दोघं बोललात, कोण खरं की कोण खोटं, की मला कळणार साक्षीला मला सांगा. त्याने म्हणले साक्षीला कोणी नव्हतं. मग आता मी साक्षीला आहे, दुसऱ्यांदा का. मारुतराय म्हणले झालं तर झालं. अर्जुनाला हे वाटलं खरंच आहे, त्याला बघावं. अर्जुना म्हणे बाबा पुन्हा सेतू तयार. मारुतराय सांगितले आता सेतू मोडा. म्हणले मारुतरायाला काय असले त्यांच्या बळावरती त्यांचा विश्वास होता. कारण म्हणले कसला जरी झालो तरी माझ्या मागे माझ्या प्रभूचं बळ आहे, मी सेतू मोडणार.
मी नाही म्हणले, माझा प्रभू मोडणार, माझा अपमान होऊ देणार नाही. मारुतरायाला विश्वास होता महाराज. मग ते मारुतरायाने जयराम श्रीराम म्हणून वर गेले. त्याने वर गेल्यावर हे आलेला ब्राह्मण वजन सुदर्शन चक्र त्या सेतू खाली ठेवलं. कारण म्हणले देवाला हे माहित आहे, कारण हा वानर साधा नाही, यानं सेतू मोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सुदर्शन चक्र खाली ठेवलं आणि मारुतरायाने पहिल्याच्या सारखी उडी टाकली. टाकल्यावरती चेंडू उडाल्यावर बाजूला जाऊन पडले मारुतराय. त्याने म्हणले सेतू का मोडला नाही? मारुतराय म्हणले सेतू का मोडला नाही? आलेला ब्राह्मण हो बाबा, हे आलेला कोण आहे? आलेला कोण आहे त्याच्याकडे बघावं. म्हणून मारुतरायाने थोडं निरखून त्याच्याकडे बघितले. मारुतरायाकडे दोन दृष्ट्या होते बरं काय. व साधं बघताना एकदा आणि बारकाईनं बघताना एकदा. तुम्ही बी तुमच्याकडे बी दोन नजर आहेत होय, आहेत नाहीत का? थोडं बारकाईनं बघा, त्याच्याकडे बारकाईनं बघा म्हणतात म्हणून बारकाईनं बघणारे मोठे हुशार असतात. मारुतरायाला पहिला काळ नेहमी साधूच वाटला होता, पण ज्या वेळेला बघायला सुरू झालं त्यावेळेला मारुतरायाला वाटलं हो रे बाबा. तसं मारुतरायाला आता वाटायला लागले, कारण हा जो म्हणले साक्षीला आलाय ना, हा साक्षीला आलेला ब्राह्मण नाही, हा कोणीतरी दुसरा आहे. बघितलं तर चतुर्भुज भगवंताचे असलेले मूर्ती त्या ब्राह्मणामध्ये दिसू लागलेले. मारुतराय म्हणले भगवंत असं का केलं? अरे म्हणले या अर्जुनाला घडवायला मला काय थोडं करावं लागलं का सांग? होय, हो, एक एक करावं लागलेलं नाही, कारण या अर्जुनाला घडवलंय आणि म्हणले 5 मिनिटातच तू ह्याला मारून टाकणार आहेस. अरे म्हणले मला पुढं काम करायचंय काय आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, म्हणे अवतारच माझा त्याच्यासाठी आहे. मग काय करायचं? आता काय नाही म्हणले सेतू मोडला नाहीस ना? हो नाही. आता याच्या असलेल्या तू स्वाधीन राहत जा. म्हणून मारुतराया असलेले ध्वजावरती बसले बरं का. ध्वजस्तंभे वानरू मूर्तिमंत तो शारंग धरू, सारथी शारंग धरू अर्जुनेशी. मूर्तिमंत शारंग धरू असा परमात्मा आणि म्हणले असलेले अर्जुनाच्या असलेले सारथ्यपणा करत होते. असो, म्हणून मी सांगायचं का तरी म्हणले साक्षीनच गोष्ट सिद्ध होते, नाहीतर होणार नाही. तसं तुम्हाला असलेले दुसऱ्याची साक्ष द्यायची नाही. बरेच लोक म्हणतात आलतो की नाही हो मी पंढरपूरला, विचार नको याला बरं काय. होतो की नाही मी एकादश धरलाव की नाही सांगा. अरे म्हणले बाबा तू एकादशी दिवशी बुक्का लावलास म्हणून एकादश म्हणावं का घरातून काय खाऊन आलास म्हणून मला काय कळणार आहे? उगाचच मान हलवू नका. होय होय तू एकादश धरलास, बघायला गेलतास का त्यानं काय खाल्लेलं होय. म्हणून अरे आम्ही असलेले साक्षी देतोय. काय यांची साक्षीची गरज आहे? ज्याच्यासाठी करू लागला त्यानं तुझ्या साक्षीला आहे ना साक्षीला. सांगते का तू का म्हणे आगा जीवीच्या जीवना, तू का म्हणे आगा जीवीच्या जीवना. जीविता
वाटत पण त्याला खरं वाटत ना. होय, बहुत न कळे बोलता अंतरा अंतर साक्षी असे. तुका म्हणे आगा जीवीच्या जीवना तूचे नारायणा साक्षी माझा. आपण परमार्थ करत असताना अंतकरण साक्षीला ठेवून करावं. अंतकरण साक्षीला ठेवणं म्हणजे तो अंतकरणाला साक्षी परमात्मा आहे. म्हणून बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं जमणार नाही. म्हणून देवाला कळेल की बाप्पा मी जर बोललो ते जर माझ्या अंतकरणात नाही जर नसलं तर देव माझ्याकडे असलेली अवकृपा करेल की बाप्पा. भीती वाटत होती बरं काय. मी करलालेलं योग्य करला लोक सांगू लागलो योग्य. म्हणून अंतकरण साक्षीला, साधूचा अंतकरण साक्षीला आहे. आणि त्या साक्षी पुराव्याने बोलायला लागलेत की देवा तू ज्याच्यासाठी दिलंस मी त्याच्यासाठी वापरलेलं नाही का. मी तोंडाने म्हणू पण तू सगळं काही अंतकरण जाणणार आहेस ना. कारण तू वरल्या रूपाचा तुझा संबंध नाही. हो बरोबर आहे. देव वरल्या रंगाला भुलतो काय तुमच्या? नाही, वरल्या रंगाला भुलत नाही. कारण म्हणले देव काय करतोय अंतरीची घेतो गोडे, अंतरीची घेतो गोडे, अंतरीची घेतो गोडे, अंतरीची घेतो गोडे, घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, सोय देव सोया, देव सोया, देव सोया, देव जोडी भावाची, पाय जोडी भावाची, देवा सोया, देव सोया, सोया, देव सोया. ओ अंतरीची घेतो गोडी, 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 गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. ओ पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. ओ पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. अंतरेचे घेतो गोडे. वरी किती गोरा आहे. आता आपलं सगळं बाह्यरंगाचं विश्लेषण आपण बघतोय. मुलगा कसा आहे, गोरा गोमटा आहे, नाकाडोळ्या निटास आहे, उंची भरपूर आहे, सुदृढ शरीर आहे. चाललं वरल्या रंगाचा आपला संबंध. पण त्याच्या अंतकरणात काय आहे होय. तेव्हा कळालं नाही गा. लय चांगलं दिसले गा म्हणते बरं काय माणसं. बरोबर आहे. लय चांगलं वाटलं का तेव्हा गंध ते लावतो तर लय चांगलं वाटलं का म्हणून
हे आपण फसतोय बरं काय, पण देव फसतोय काय? असल्या बाबतीत देव फसणार नाही. देव म्हणल्यावरले काळाकार आहे ना, ओंगळकार आहे ना, पण मधला तेवढा चांगला राहावं, कारण मला मधल्याशी असलेले संबंध आहे. बघा, मधल्याशी संबंध. कुब्जा कसली होती, किती ओंगळ होती. ओंगळ तरी कुब्जेशी रत, किती ओंगळ. तुका म्हणे कुब्जा दाशी रूपराशी हीन कळा. बाहेर पाहिले असताना रूप तिचं ओंगळ होतं, हीन कळा होती. म्हातारी झालेले, सगळे असलेले, केस विस्कटलेले, चेहऱ्यावरती सगळे सुरकुट्या पडलेल्या, दात गळालेले, नाकातून तोंडातून असलेले, डोळ्यातून पाणी वाहत होतं. बघत असताना एवढी ओंगळ होती, पण म्हणले तिचा भाव मात्र असलेला चांगला होता, म्हणून तिचं अंतकरण चांगलं होतं. म्हणून भगवंत असलेले तुमच्या वरल्या रंगाशी संबंध नाही, फक्त अंतकरणात काय चाललेला आहे हे देव जाणतोय. याच्यासाठी म्हणून देवाच्या पुढं खोटं बोलायचं नाही, कारण त्याला सगळं काही कळतं. म्हणून तुकोबाराय सांगता, देवा तू ज्याच्यासाठी दिलास मी त्याच्यासाठी वापरत नाही हे मला कळालं, म्हणून मी मात्र असलेला हा अपराधी आहे. अपराधी आहे, कारण तुझ्यावरती आमचा शब्द नाहीये. तू दाता आहेस, तू योग्य पद्धतीनं दान दिलेलं आहेस, पण म्हणले त्याचा वापर मला करता आला नाही, म्हणून मी अपराधी आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. याच्यात असलेला तुझा दोष नाही. देवाला शब्द ठेवायचं नाही, आणि देव तुम्ही शब्द जरी ठेवलात तर तुमच्या शब्दाला तो असलेलं कधीच मान्य करणार नाही, कारण देवाने अंतकरणातून असलेलं तुम्हा मला दान दिलेलं आहे. काय दान दिलं? दान देणाऱ्याचं वर्णन करा. हो, काय दान दिलेले? विठोबा दान देगा तुझ्या सारखे नामा. 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 कीर्ती हे वाखाणली थोर वाढली सीमा. तुझ्या
आपण म्हणतोय बरं का, होय काय हो तुमच्या नावाला शोभते का हे? होय पट्टी मागायला गेलो म्हणलाव का नाही? काय हो नाव एवढं मोठं, 3 खेड्यात तुमचं नाव, पट्टी एवढी एवढी, तुमच्या नावाचा तर अभिमान धरा हो, नावाला शोभल असं करा. नाव काय तुमचं? दात देणाऱ्याचं हो, दान देणाऱ्याचं नाव हो, कारण म्हणले तो पाटील आहे, महाराज आहे, सार्वभौम राजा आहे की नाही? पंढरपूर पाटणेगा महाराज सार्वभौम, पांडुरंग देन बंधू जयाचे ते नाम. हो तुझी कीर्ती एवढी थोर कीर्ती किती आहे, कारण त्रिभुवनामध्ये असलेले श्रेष्ठ असलेला दाता आहे, असं तुझं दान असलेले देणाऱ्याचं औदार्य फार मोठं आहे बाबा. आणि म्हणून तुझ्या औदार्यानंच असलेले आम्हाला तू दान दिलास. दान देणारा उदार अंतकरणाचा पाहिजे बरं काय. इथं म्हणतो लिहा, मागून म्हणतो उगच लिहू का लय झाली पट्टी म्हणतो बरं काय, अरे कशाला होय. उदार देवासारख्या उदार अंतकरणाने दान दिलं, उदार अंतकरणाने दान देवाच्या संबंधात दान देणाऱ्याने देत जावं. भगवंताने असलेले दान दिलं. काय दान दिलं? तुम्ही मागितलात का? न मागता दिलेलं दान अचाट असलेले म्हणले पुण्य प्राप्त होतं. मागितल्यावर दिलेलं दान होऊ शकणार बरं काय, होऊ शकणार होय. कारण दानाच्या मोबदल्यात जर काही घेऊन जर दान देताल तर ते दान होऊ शकणार. कारण म्हणले कर्ण आणि अर्जुन दोघं युद्ध करत होते आणि त्या युद्धामध्ये कर्णाला श्राप होता आणि ते पृथ्वीरथ गिळायला लागले, चाक गिळायला लागले बरं. पृथ्वीत रथाचा चाक जाऊ लागला आणि त्या कर्णाने असलेलं एक हात मध्ये घातला आणि म्हणले चाक उपडायला आहे बरं का, असं चाक उपडायला लागलेलं आहे. युद्ध तरी चालूच आहे, युद्ध चालू आहे. पण म्हणले दान देणाऱ्याला बघा युद्ध वगैरे काही तिथं नाही होय. म्हणून ज्याला दान द्यायचं आहे ना त्यानं काम सांगत जाऊ नये. बरेच जणच म्हणतात का आम्हाला हे भिकाऱ्याला माहीत आहे. त्यांच्या दारापुढे गेलं त्याने म्हणतात हात रिकामा नाही. कुठं आहेत हात? कामात गुंतले तर काम मागे टाकावं पण दान अगोदर द्यावं लागतं. म्हणून असलेलं कर्ण किती उदार आहे, त्याला उदार असलेलं कर्णासारखा उदार दुसरा कोणी नाही आहे. म्हणून असलेलं त्या रणांगणामध्ये हात अडकलेला आहे आणि म्हणले दातामध्ये असलेलं दोरी धरलाय आणि बाण मारू लागलेलं आहे. देवाला वाटायला लागले एका हाताने युद्ध करायला माझ्या अर्जुनाला ऐकणार नाहीये ना. म्हणून भगवंतांनी एक केलं कमाल. काय केलेलं आहे? उदार माणसाचं उदारत्वच वेगळं असतं हो, कारण त्याला उदारच म्हटलं जातं. म्हणून कर्णासारखा उदारच कोणी नाही. पाऊस पडलेला होतं, घरामध्ये असलेले त्याची मंडळी असलेले बाळातीन झाले पण घरात लाकडं नव्हते. पहिलेचे लोक लाकडं बी राजालाच मागायला गेले, त्या कर्णाकडे गेले. कर्णा म्हणे काय काय नाही म्हणले आमच्या घरी असा प्रसंग घडलेला आहे, पण म्हणले लाकडं नाही जाळायला. म्हणजे त्याने असलेला रत्नमय असलेलं म्हणले मंचक होता, त्याच्यावरती असलेले हिरे माणिक पाचू बसवलेलं असं असलेलं पलंग होतं. पलंग त्याने लगेच काढलं मोडलं आणि ते मोडून असलेले त्याच्या डोक्यावर ठेवलं बरं काय. हो याला म्हणा जावं उदार. कारण दान देत असताना बघायचं नाहीये. दान नाही कर्ण एके दिवशी दाढी करायला बसला आणि म्हणले कर्णाची दाढी करायची म्हणलं तर काय असलेले प्लास्टिकची वाटी काय हो, अहो म्हणले सोन्याची नाही हिरे पाचू लावलेली वाटी पाण्याला घेतलेली होते. आणि म्हणले तेवढ्यामध्ये एक ब्राह्मणाला कर्णा दान मागायला आलो ये म्हणले देतो. पण लगेच असलेले ते डाव्या हाताला पाण्याची वाटी होती ते उचललं त्यांनी दिलं. पण ब्राह्मण दान घेताना म्हणला कर्णा कारण म्हणले असलेलं दान देऊ लागलास पण डाव्या हातानं कसं? डाव्या हातानं दान देत जाऊ नका. कारण म्हणला डाव्या हातानं देऊ नये हे मला माहित आहे रे बाबा, पण म्हणले वाटी डावीकडे आहे, जर डावीकडली वाटी उचलून उजव्या हातात घेतलो माझा विचार बदलला तर कसं? मला कळून देखील असलेलं मी तुला दान द्यायला लागलेलं तसा उदार करणं होता. आणि आता भगवंताने असलेले म्हणले
तिथं गेलं त्याच्याजवळ आणि ब्राह्मणाच्या वेशामध्ये जाऊन त्याला दान मागायला लागले. काय मागायला लागलेलं? कर्ण भिडता स्मरंगरी, 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 कर्ण भिडता कसं आहे, जाऊ द्या, काय सांगायला लागले. तिथं गेला, झाला अर्जुनासाठी यानं ब्राह्मण, आणि तिथं कर्णाजवळ गेला झोळी घेऊन. बघा होय, झोळी घेऊन गेला. याला काय असलेलं, आपण एवढं मोठं आहो असं काही वाटत ना बाबा, लाज वाटत ना याला का भक्ताचं काम करताना. गेला कर्ण अडचणीत सापडला होता बरं काय. एक हात रथ उपडायला
दातामध्ये असलेली दोरी धरलाय, एका हाताने बाण मारला तरी अर्जुनाला वरना, म्हणून यानं तिथं असलेले दान मागायला गेला. कर्णा, दान मागायला आलो. त्याने म्हणले कसलाही संकष्ट असेल तरी म्हणले असलेले दान देणं योग्य आहे. कर्णाने सांगितलं माग, काय मागायचं ते माग. आता याला काय काम होतं का हो त्याचं? काय मागितलं काय नाही म्हणले, कर्णा तुझे ते पुढचे 2 दात दे. ह्याला काय दवाखाना घालायचा होता काय त्याचा? काय याचे पडले होते काय? काय नाही महाराज. अर्जुन भगवंताने म्हणलं ते तुझे 2 दात दे म्हणले, आणि सोन्याचे टिका बसवलेले आहेत, एवढे सुंदर दिसायला लागलेले आहेत. त्याने म्हणले दात, ते दात दे बाबा. आता कर्ण म्हणला गड्या दात देतो, पण माझा एक हात रथात अडकलेले, एक हात युद्धात अडकलेला आहे. आता म्हणले ते दात पाडावं कशाने? माझं काही नाही, ते असं कर, ते दगड आण आणि मग मी दात पाडून देतो. देव म्हणला त्याला दान म्हणणार म्हणले, मला काम सांगतोस काय म्हणले? होय, मला काम सांगून दान घ्यायला मी काय असला काही असलेला हलकट नाही म्हणले बाबा. कारण म्हणले तुला द्यायचं असेल तर दे, नाही घेत तर चाललो वापस. आणि म्हणला जीवनभर दान दिलेलं, याच्यासाठी वापस जायची वेळ आली. थांब थांब थांब. म्हणले काय कशाने पाडले की ते 2 दात त्याच्यात जवळ दिले, काय केला ते जाऊ दे, त्या देवाला माहित आहे. पण म्हणले काही लावून असलेलं म्हणले त्याला दान देणं हे दान होऊ शकत नाही बाबा. म्हणून देवा, अरे तू कसा आहे दाता? अरे म्हणले दाता शूर आहे. कारण म्हणले काय काय असलेलं दान मागत असताना कारण त्याला ये जा ये जा ये जा ये जा करते बर. काय बरोबर आहे? काय सांगितलेले? याच काचा भार, 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 अडचणीत हाव हे देणाऱ्याच्या तोंडाला शब्द यायचा नाही.
असं काय तुमचं काही असलेलं येणं जाणं होतं का? देवाला काय तुम्ही मागितलात का? दिलं पाहिजे असा काय तुमचा आग्रह होता का? काहीच नाही. तुमच्या मनात नाही ते तुम्हाला देवाने दिले. बरं काय तुम्हाला दिले. काही घेतले का? उद्या या म्हणला का? नाही. देता नाही साना थोर. बरं काय, लहानही गेला तेवढंच आहे आणि मोठा जरी गेला तरी तेवढंच आहे. हो, तसं असलेले काय काय लोक म्हणतात वर्षाला एकदाच येत्यावर काय बघून द्या. रोज येणाऱ्याचं वेगळं, वर्षाला येणाऱ्याचं वेगळं. असलं काही देवाने म्हणलं का तुम्हाला? काहीच म्हणलं नाही हो, तुम्ही काहीच म्हणलेलं नाही. पण त्यानं तुम्हाला दान दिलंय, विशेष आहे. त्याने तुम्हाला दान दिलेलं आहे. काय दान दिलेलं आहे? काय दान दिलं? कारण बरेचशा गोष्टी दान दिलेले तुम्हाला प्रमाण पाठ आहेत. काय काय पाठ आहेत? दिले इंद्रिये, हात, पाय, कान, डोळे, मुख, जोडाया काय बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपन भवरोग. देवाने तुम्ही काहीच न म्हणता न मागता तुम्हाला दिलं. दिले ना? काय दिले? डोळे दिलेले, कान दिलेले, तोंड दिलेले, हात दिलेले, पाय दिलेले. देवाने दिले त्या किमतीचं असलेली किंमत करा. किंमत करा, तुम्हाला कळल देवाने काय दिले. काय झालं हो? इकडे फुगले. त्याने म्हणले दाढ फुटले हो, दाढ फुटले. आणि कुठे गेलो? देगलूरला गेला म्हणले. होय, मग काय म्हणले डॉक्टर? त्याला म्हणले 500 रुपये घेतो म्हणले दाढ उपडायला. काय काढायला? त्यानं दिलेलं काढायला 500 आणि लावायला कोण लावले विचारा? लावले त्याला विचारा. लावलेल्या दाताला 2000. पूर्ण चौकडे बसवायचेच तर 20,000 25,000 महाराज. अरे देवाने दिलेलं काय काय महत्वाचं आहे ते सांगायला येणार नाही आणि देवाने दिलेलं ते कोणालाच देता येणार नाही. असं आम्हाला दिले. काय दिलंय? पहिल्यांदा शरीर दिलेलं आहे. बरं काय? देवे दिला देह भजना गोमाता, देवे देह भजना देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. आम्हाला दिलेलं दान काय दिलं? सुंदर शरीर दिलेलं आहे. नुसतं सुंदर नाही, इंद्रिय संपन्न दिलेलं आहे. नुसतं इंद्रिय संपन्न नाही, जीवदशा सह शरीर दिलेलं आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करेण चिंतन, जगजीवन नारायण गायन गुण तयाचे अभंग म्हणा. जेने हा जीव दिला. कोण दिलं? कोण दिलंय? दिले त्याचं नाव तर माहित आहे का? अरे दिले कोण? देवाने दिलं. झालं, माणूस कबूल झाला. देवाने दिले. कशासाठी दिले? कशासाठी दिले? मला वाटतं ज्याचं त्याला. काय काय लोक इमानदार असतात बरं काय. काय काय लोक इमानदार आहेत परमार्थामध्ये. पट्टी वसूल करणारे असतात की नाही. ते उरलेले पैसे कोणाकडे बी ठेवणार. इमानदार माणूस त्याच्याकडे ठेवा म्हणते. त्याला इमानदार का म्हणते? आमदा ज्या नोटा मोजून दिला तसंच ठेवून पुढच्या वर्षी तेच नोटा आणून दिला की इमानदार म्हणावं. बदल करायचा नाही. त्याला माहित आहे हे देवाचा आहे. देवाचा आहे, देवाला दिलं पाहिजे. कारण हे जर व्यवहाराला खर्चलो नको रे बाबा. कारण त्याला माहित आहे देवाचं आहे ते देवाला दिलं पाहिजे. तसं देवाने कशासाठी दिले? जर ज्याला असलेलं याच्यासाठी दिलं एवढं कळालं तरी पुरे. कशासाठी दिलंय? काही जण म्हणले खावे प्यावे ल्यावे असावे सदैव. कारण म्हणले काय खाओ पिओ मजा करावं याच्यासाठी दिले. नाही 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 नाही. कारण अपराध आहे बरं काय.
म्हणून देवा तुझं असलेलं दातृत्वपणाचं आहे, आमच्याकडून काही न घेता तू आम्हाला दिलेलं दान, कारण दान दिलंस ते आमच्यासाठी दिलंस, पण आमच्यासाठी दिलेलं आम्हाला न कळाल्यामुळं त्याला तू काय करणार आहे सांग असलेलं म्हणायला लागलेले आहेत का. बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी, तुझ्या दातृत्वपणाला शब्द नाही असं तू आम्हाला दान दिलेलं आहेस, पण आम्ही कशा आहोत, आम्ही अविश्वासी सर्व भावे. आता म्हटले तुझ्यासाठी इमानदारीनं काम करावं, पण आम्ही इमानदारीनं करत नाही. म्हटले काय करायला लागलो, दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळी या. लोकांसाठी असलेले दंभाने काम करायला लागलोय, हे तोंडाने बोलतोय नाही, याचा साक्षी तू आहेस. तुला देखील असलेले या गोष्टीची जाणीव आहे का. चित्ताचा तू साक्षी, तुझं कळे सर्व, किती करू गर्व आता पुढे. आम्ही असलेलं ज्याच्यासाठी दिले ते करत नाही याच्यासाठी, म्हणून तू काय करणार आहेस. आमचं प्रारब्धच तसा आहे बर काय. तू का म्हणे देवा तू काय करीशी, कर्म दुस्तराशी अमुचिया, दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना, अंतरी भावना वेगळ्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
करो भक्ती तंबे करो भक्ती तंबे करो भक्ती तंबे करो भक्ती विश्वासी सर्व भावे सर्व भावे अविश्वासी सर्व भावे तंबे भक्ति सोंग तंबे करो भक्ति सोंग तंबे करो भक्ति सोंग करो भक्ति बोलना है तुझा दातोपना 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 सर्व भावे आम्ही आविश्वासे सर्व भावे आम्ही आविश्वासे सर्व भावे तंबे करो भक्ती सोना तंबे करो भक्ती सोना तंबे करो भक्ति तंबे करो भक्ति विश्वासी सर्व भावे विश्वासी सर्व भावे विश्वासी सर्व तंबे करो भक्ति सोंग तंबे करो भक्ति सोंग तंबे करो भक्ति सोंग तंबे करो भक्ति सोंग करू भक्ती सोंग दाऊ जना तंबे करो भक्ति सोंग
कुमार
बोलणा हे तुझ्या दातृत्वपणासे आम्ह्या विश्वासी सर्व भावे दंबे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरे भावना वेगळ्या. भगवंता तू तुझ्या उदारत्व अंतकरणाने आम्हाला एवढं मोठं तू दान दिलेलं आहेस. काय दिलं सांगितलं पहिले. कशासाठी दिलं, कशासाठी दिलं? आता ज्याचं त्याने विचार करा. तुम्ही ज्याच्यावरती, ज्या धंद्यावरती, ज्या कामावरती अतिप्रेम करताय त्याच्यासाठी दिलेलं नाही असं मला वाटतं. कशासाठी दिलेलं आहे तर या शरीराने त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी हे दिलेलं आहे. मागलच्या जन्माचं दुःख नाहीसं करण्यासाठी दिलेलं आहे. पुढचे गर्भवास असलेले चुकवण्यासाठी दिलेलं आहे. हे असलेले उद्धार करून घेण्यासाठी हे मानवी शरीर आपल्याला दिलेलं आहे. आता तो म्हणले उद्धार करतो का? करतो. कशासाठी दिले? त्याच्यासाठी जर लावलात कामाला तर आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाही. कशासाठी दिलं? देवाने दिलं भजनासाठी. मग आता भजन इमानदारीनं करू लागलो का? कसं करू लागलो? नाही म्हणले महाराज भजनाशिवाय आम्हाला कर्मना झालंय, ते आम्हाला सांगू नको, कारण याचा परीक्षक त्या नाही. कशासाठी करू लागले? ज्याच्यासाठी करू लागलेलं आहे ते खरं आहे का सोंग आहे? सोंगाने करत असतील, कितीही जरी करत असतील सोंगाने, तर म्हणले त्याच्याने देव जोडणार नाही बाबा. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही, देव जोडे करतात आणि काही लोकांना छंद आहे. कारण छंद जरी असला, जरी सोंग असलं किंवा सोंग छंदाचं जरी सोंग घेतला असाल तरी देव मिळणार नाही. आता देवासाठीच करावं लागेल. आता आम्ही तुम्ही सगळे देवासाठीच करू लागलो. तुम्हाला वाटायला नाही, पण देवाला वाटावं ना माझ्यासाठी करू लागलाय म्हणून. त्याला वाटणं गेलं तर किती दिवस करूनही काही कामाचं नाही. त्याला वाटावं हा माझ्यासाठी करतोय. कोण करू लागलेलं नाही सांगा? टाळकरी टाळ वाजू लागलेत, ऐकणारे ऐकू लागलेत, वाजवणारे वाजू लागलेत, म्हणणारे म्हणू लागलेत, सांगणारा सांगू लागलाय, देणारा देऊ लागलाय, सगळं काय करू लागले. म्हणजे कशासाठी करू लागलेत? कशासाठी करू लागले? तुकोबाराला विचार, त्याने सगळ्याची उधळणी लावली आहे बरं काय. होय, दुसऱ्याचं कशाला सांगावं? आपलं सांगावं. हे आपलं सांगावं. कीर्तन कोणासाठी करू लागला? कोण? आम्ही दोघं तिघच हवी. तर मनोहर महाराज, विलास महाराज, वैजनाथ महाराज बी कवा महाराज झाले. कीर्तन झाले. होय महाराज, कीर्तन कशासाठी करू लागला? त्या कीर्तनात एवढं मोठं फायदा आहे. ते जर देवासाठी असेल तर म्हणे सांगायला लागलेत काय? तुका म्हणे करी कीर्तन पचारा, लाभ येतो घरा पाहिजे तो. लाभ येतो घरा पाहिजे तो.
घरा देवासाठी केलं पाहिजे बरं का. होय, पोट भरावया कीर्तन करीती, भाळे भोळे भक्त भोंदिविती. होय, बघा दुसऱ्याचं कशाला, आपलंच पहिले काढावं म्हणजे बरोबर. कशासाठी कीर्तन? पोट भरावया कीर्तन करीती, भोळे भाळे भक्त भोंदिविती. आणि कीर्तन करणाऱ्यांना विचारावं, कीर्तनाचे वर्म आपण नेनती. कीर्तन कशासाठी करावं त्याचं वर्म यालाच कळालं नाही, पण कीर्तन करतोय. काय कीर्तनात सांगितलेलं आहे? कीर्तन जर देवासाठी करत असेल तर कीर्तन चांग, कीर्तन चांग. होयांग हरिरूप ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. देवासाठी कर. तुका म्हणे करे कीर्तन कर, पण देवासाठी कर. पोट भरण्यासाठी नाही, लोकाला भोंदविण्यासाठी नाही, लोकाला रंजवण्यासाठी नाही. कथे चावटीचे बोल जन रंजवणे ते फोल. कारण म्हणले असलं जर कीर्तनाचं सोंग जर करत असेल, तुला छंद कीर्तन करायचा ना, तर त्याच्याने देव तुला जोडणार नाही. कशासाठी? देवासाठीच करावं लागतं. कुठलंही करा देवासाठी करावं लागतं. आणि देवाला पटेल की नाही याची काळजी घेऊन करावं लागतं. मग त्याच्यात गायनशास्त्र असेल, वाजवणं असेल, हो टाळ करी टाळ वाजवणं असतील, श्रोते ऐकत असतील, सगळे परमार्थातले काम करत असताना योग्य केला तर देव जोडतोय आणि अयोग्य केला तर देव जोडणार नाही. कारण देवाची चूक नाही, त्याच्यात तुमची चूक आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर अभंगाची भूमिका कळली, एक जरी असलेलं याच्यातलं शब्द कळालं तरी पुरे आहे बरं काय. सगळं काय आम्हाला कळालं असं नाही. एकच मोठे शब्द सांगायचे, देवाने दिलेलं हे दान फक्त त्याच्याच कामासाठी दिलेलं आहे. म्हणून देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. कारण हे शरीर भगवंताने दिलेले, भगवंताचं कार्य योग्य पद्धतीनं करावं
आणि ते करत असताना अक्षर इकडे आपण करणं इथं ठेवावं. अक्षरासारखं असलेलं जर चालला तर देवाला पटतं, देवाला पटलं जगाला पटलं, नाही पटलं तर चालेल, पण म्हणले देवासाठी देवाला पटावं याच्यासाठी करा. कराल ते हित सत्य करा, कारण हित असलेले करायचं तर सत्य असलेले करा. आणि म्हणले नाही केलो म्हणून देवा हे आमचं कर्म आहे म्हणले असलेलं काय करावं. तू का म्हणे देवा तू चांगले होय, गुणवंत केलो दोष जाणावं यासाठी आम्हाला तू शहाणा केलास, गुणवान केलास, चतुर केलास, खूप काही अक्षराचं ज्ञान झालेलं आहे, त्याचा जर वापर तुझ्यासाठी जर नाही झाला तर तू काय करणार आहे सांग म्हणले असलेले. तू का म्हणे देवा तू काय करीशी कर्म दुस्तराशी आमुचिया दंबे करू भक्ती सोंग जाऊ जना अंतरी भावना वेगळी या. तुकाराम तुकाराम.